नमस्ते, व्हॅल्यू बीकन महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. परंतु हे बघा, खिडकीच्या बाहेर एवढा सुंदर व्ह्यू आहे ना, की या व्ह्यू पाहून एवढं मन प्रसन्न झालं आहे. आणि या खिडकीतून सुंदर हवाची झुळक येते आहे, थंड वातावरण आहे आणि सूर्योदय झालेला आहे आत्ताच. खूप सुंदर वातावरण आहे हे पहा. गुड मॉर्निंग. हे बघा, ह्या हॉटेलमध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी गेम झोन पण आहे. ते हे बघा, कॅरम आहे, बुद्धिबळ आहे. पुन्हा हे बघा, बॅडमिंटन आहे. खूप सुंदर हॉटेल आहे. तुम्ही नक्की या हॉटेलमध्ये या. खूप छान सोय आहे. या हॉटेलची मॅनेजमेंट पण खूप सुंदर, गरजे हे होत नाही, हे खूप सुंदर आहे. हे पहा, समोरच्या गार्डनचा व्ह्यू आहे. पूर्ण समोर डोंगर आहेत, हिरवीगार झाडी आहेत. खूप सुंदर आहे वातावरण इथलं. आणि खूप हॉटेलची तर मॅनेजमेंट खूपच सुंदर आहे. जेवणाचे तर ऑसम टेस्ट आणि प्युअर व्हेज आहे, त्यामुळे आणखीन भारी वाटलं आम्हाला. कारण की माझा मुलगा नॉन गार्लिक आणि नॉन ऑनियन जेवण खातो, त्यामुळे खूप सुंदर त्याला हे हॉटेल वाटलं. हे पहा, किती सुंदर आहे इथे सगळी मॅनेजमेंट. हॉटेल पण फार सुंदर आहे. स्पा आहे इथे, बॉडी मसाज आणि परत स्विमिंग आहे. परत तुम्हाला गेम्स आहे. जसं आपण बड्डे पार्टीजला कसे ऑर्गनाइज गेम्स वगैरे करतो तसे गेम्स पण आहेत इथे. खूप सुंदर आहे. ये क्या कपड़ों का है क्या? कपड्यांचा आहे. सकाळची सुरुवात ऑफ्रेशने केली. गरम गरम ऑफ्रेश पिला की एकदम फ्रेश वाटतं. दिवसभर एकदम फ्रेश राहतो आपण. तर सकाळी आम्ही ऑफ्रेश पण आमच्या दिवसाची सुरुवात करतो. चला, तर आम्ही खाली आता नाश्ता करायला चाललोय. ब्रेकफास्ट आहे. नेहमीप्रमाणे नाही, नेहमीप्रमाणे नाहीये, नाश्ता करायला चाललोय. चला नाश्ता करायला. चलो बच्चे पार्टी. आमच्या बच्चे पार्टीना नाही मी दाखवता, कारण की आमच्या बच्चे पार्टीना नाही आवडत ब्लॉग मध्ये यायला. तर मी एकटीच तुम्हाला दाखवते. मम्मीच्या ब्लॉग मध्ये नाही, बाकी सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये यायला आवडतं. तर चला, आता आम्ही खाली नाश्ता करायला चाललोय. नाश्ता काय काय आहे ते बघूया आपण.
काय काय बनवलाय नाश्ता, खूप व्हरायटीज आहे, खूप छान आहे. तुम्ही नका येऊ माझ्या बरोबर, तुम्ही वेगळं सेपरेट याचा. सर्वजण मस्ती करत होते. तर आज आमचा दुसरा दिवस होता महाबळेश्वरमध्ये या हॉटेलमध्ये थांबण्याचा. व्हॅली व्ह्यू हॉटेल खूप सुंदर होतं आणि त्यांची आता जे आम्ही नाश्ता करायला चाललो आहे तिथली पण मॅनेजमेंट खूप ऑसमच आहे. चला तर आपण पाहूया नाश्त्यामध्ये काय काय आहे ते. हे पहा नाश्त्यामध्ये बनाना आहे. परत प्लेट एकदम गरम आहेत. जेव्हा आपण नाश्ता घेताना प्लेटला हात तर प्लेट पण गरम आहेत, म्हणजे गरम वॉश केलेले आहेत त्यांनी. आणि हे बघा चहा कॉफी त्याच्यासोबत खायला ठेवलेलं आहे. ज्यूस ठेवलेला आहे. हा आपला जो पायनॅपलचा एक ज्यूस आहे आणि कलिंगड ज्यूस एक ठेवलेला आहे. इथे हे काका तुम्हाला असे ब्रेडवरती बटर वगैरे लावून देतात. आणि हे बघा पूर्ण तुम्ही पाहतच असाल पूर्ण नाश्ता आहे. इडली आहे, सांबार आहे, पाव आहेत, मिसळ आहे. परत तुम्हाला सांगते खूप काही ते रोल्स आहेत. जैन लोकांसाठी वेगळं आहे. हे बघा इडलीची चटणी, मिसळसाठी ते फरसाण ठेवलेलं आहे समोर. आणि पुढं जैन लोकांसाठी कांदा लसूणचं वेगळं, हे जैन लोकांसाठी आहे. कांदा लसूण विदाऊट कांदा लसूणचा नाश्ता, त्यांच्यासाठी सांबार, हे सगळं त्यांच्यासाठी विदाऊट लसणाचं. हे बघा आणि स्वीट डिश 2 ठेवलेल्या होत्या. चहा इकडे पण चहा ठेवला होता जवळच्या जवळ घ्यायला. आणि त्या साईडला ब्रेड बटर ठेवलं होतं. जॅम बटर, ब्रेड बटर असं ठेवलं होतं. पहा किती मॅनेजमेंट सुंदर आहे. मी नाश्ता घेतलेला आहे. नाश्ता करते. नाश्त्यामध्ये मी घेतला, आधी मुलीला घेऊन दिलं आणि आता मी घेते. मी इडली आणि बटाटे हे सगळे पोहे वगैरे घेतलेले आहेत. तर आधी पप्पांना दिले. मम्मी यार 2 तास लावशील डायस फिरवायला. 2 और मेरा गेम स्टार्ट हुआ है. हाँ माझे रेड आहे, माझं स्टार्टच झालं नाहीये. टाइगर मैदान में आया है. अरे टाइगर अभी मेरे पीछे पड़ा, चप्पी पकड़ के भागो. 2 1 2. ओके 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 5 1 चालू पुढे. तांबूरा खेळते पण तर तिकडे कॅमेरा कसं बस. दादा 3 अरे ही चालायची नाही. माझे 6 ए रेड मध्ये ना माझी. 6 चालायची आपणच. 4 1 2 3 4 ओके. पप्पा
मेरे को पागल का जल्दी तरीके से। रुको अभी इसको कैलकुलेशन इधर से घुस जाता अंदर, नहीं इधर से एक निकाल देता। एक तो 3, ये तो पापा को 4, ये तो मेरे को 3, 1 2 3। कोण आहे? पापा पप्पा फोडली. अरे बाप रे 6 एक 1 पापा 3 पे 4 4 ये क्या है ये वो ए हाँ पापा उसके आगे साउंड खेळ 5 नाही बघा मला या गेम मध्ये साप पडत नाही कधीचे तिन्ही घोडे इथंच राहिलेले, सगळे आतमध्ये जायला लागलेत आणि सगळे माझी मजा उडवायला लागले. आम्ही नाश्ता करायला गेल्यानंतर रूम किती सुंदर क्लीन केले पहा तुम्ही. आम्ही सकाळचा नाश्ता झाल्यानंतर थोडा आराम केला, आराम करून थोडंसं फिरून आलो. त्यानंतर आम्ही दुपारच्या लंचसाठी लंच हॉलमध्ये गेलो आणि लंचमध्ये पहा बघा काय काय घरच्या डिश ठेवल्या होत्या जेवणामध्ये. काय माहिती वाढणार दुपारची पद्धत वाढण्याची होती, तर त्यांनी असं जेवण घेऊन आले सगळे आणि ते वाढत होते. तुम्हाला गवर देऊ गवर हां द्या सगळ्या भाज्या द्या मला काय प्रॉब्लेम. हां लगा जेवण वाढणारा प्रत्येक स्टाफ हा एवढा एक्सपेक्टली आपल्याशी बोलत होते आणि जेवणाची तर खूप काळजी घेत होते. जेवणामध्ये काय हवं आहे काय नको आहे हे सर एक्सपेक्टली विचारत होते. या हॉटेलमधला प्रत्येक स्टाफ हा खूपच एक्सपेक्टली आपल्याशी वागतो, म्हणून हे हॉटेल आम्हाला खूप आवडलं. म्हणतात ना माणसाचं बोलणं गोड असेल तर त्याचं काहीही विकलं जातं, तसं इथल्या लोकांचं पूर्ण स्टाफ गोड बोलतो आपल्याशी. गवारची भाजी तुला आवडलं ना खायला पाहिजे. बाकी तुम्ही काय खाल्लं नाही, पोट भरलं बस घ्या ना तुला बस घ्या नाही. इकडे भरपूर इकडे पण आहे मंकी, ही वरती भरपूर मंकी आहेत. या साईडला खूप आहेत. पानं खातोय. मम्मी साईड नाही हाय मंकी, काय खाताय तुम्ही सगळेजण? 3 जण बसून काय खाताय? फक्त माझा मोबाईल तेवढं घेऊन जाऊ नका.
कुठून आला मग ते? हा हे पिल्लू पण आहे त्याचं, मंकीचं पिल्लू पण आहे. गेले 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 तिकडे काय तर खायला घेऊन गेले ते लोक. चिया खातात काय नाही, उगीच बोलू नको. ठीक आहे. ज्यादा सॉफ्ट भी नहीं करना है, हल्का सा हल्का सा। इसको रखा साइड में, फिर यहाँ नेक्स्ट वाला एक एक ऐसा प्रेस थोड़ा हल्का सा किया तो भी चलेगा। पहले जब लिया तब थोड़ा प्रेस करके किया तो भी चलेगा, नहीं और इसमें भी काम काम काम। सिलेंडर सिंपल ऐसे बना। यस परफेक्ट। लड्डू बनाना है पहले, फिर सबको साथ में लेके एक साथ बड़ा लड्डू बनाएंगे। नहीं हो रहा है, क्यों नहीं हो रहा? हाँ, यहाँ से तो स्टार्ट होगा ना। आपको जब भी घर में बनाने को स्टार्ट करोगे तो सेम यही स्टेप्स रहेगा कि सबसे पहले सिलेंडर, तो मुझे 2 इक्वल पीस करना है तो कैसे कर सकते हैं? इसको बीच में से कट कर सकते हैं स्केल से। स्केल का मेजरमेंट लेके अगर आपके पास स्केल नहीं रहेगा तो हम हैंड से भी ऐसे कर सकते हैं। हाँ, कर सकते हैं। तो आपको कैसे पता चलेगा कि हम इक्वल 2 पीस कर रहे हैं? कट करने के बाद ऐसे दोनों साथ में रखना। हाँ। करेक्ट। अगर स्केल रहेगा तो हम लेंथ नाप के उसका जो सेंटर में है वो वहाँ से कर सकते हैं। आपको नया इसके बाद आपको ये बार बार करना पड़ेगा अभी आगे, तो इसलिए मैं दिखा रहा हूँ। एक यहाँ मार्क किया, अब मैं क्या करूँगा, दोनों हाथ से इसे पकड़ के इधर देखो, इधर देखो, ये जो मार्क है ना, यहाँ से इसको मैं ट्विस्ट करना, धीरे धीरे धीरे, एकदम धीरे पर हमें कैसे पता चलेगा कि ये सेंटर है? जो हमने ऐसा मार्क किया था ना, देखो मार्क करने के बाद हमको पता चलता है कि ये सेंटर है या नहीं है। अगर हमको छोटा बड़ा लग रहा है तो दूसरा वाला मार्क बनाएंगे, हाँ, तीसरा वाला मार्क बनाएंगे। तो अब करेक्ट वाला जो मार्क लगता है वहाँ से हम ऐसे दोनों साइड से उसको ट्विस्ट करेंगे, ठीक है? ये देखो ऐसा 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 ट्विस्ट करने के बाद ये हो जाएगा 2 पीस, है ना? इसको है ना हल्का सा, जैसे एक होता है ना, एक कैसे होता है, एक जो होता है एक साइड में हल्का सा कोन जैसा होता है, हल्का सा, हाँ, शार्प कोन जैसा नहीं। मैं दिखाता हूँ, देखो एक साइड में देखो, ऐसा पकड़ के देखो, मैं कैसा पकड़ रहा हूँ, देखो इधर देखो, ऊपर छोटा नीचे बड़ा, ऐसे हल्का सा, हल्का देखो
सबसे पहले हमने क्या किया था? वो तोड़ के सीधा गोल बनाया, करेक्ट। देन उसको सिलेंडर बनाया जोड़ के, Yes. और उसका दो हाफ किया यस, ऐसे डॉट बना के, करेक्ट। एंड एक लेके उसको बड़ा किया थोड़ा, हाँ और इसका एक सेट दिया, हाँ, और दूसरे लेके और बड़ा किया। यस करेक्ट। यहाँ तक परफेक्ट। अब क्या करना है, थोड़ा हार्ड इसलिए मैं बोला कि लास्ट खूप छान वाटलं व्हॅल्यू रिसॉर्टमध्ये आम्हाला जाऊन आणि एन्जॉय करून. खूप चांगल्या सुखसुविधा मिळाल्या. थँक्स फॉर सगळ्या गोष्टीसाठी. सो आता आम्ही रिटर्न निघालेलो आहे महाबळेश्वरमधून. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तो नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. थांबा, अजून ब्लॉग संपलेला नाही आहे. पुढे जाऊन आम्ही महाबळेश्वरमध्ये शॉपिंग केली, स्ट्रॉबेरीची, जेली चॉकलेटची आणि बऱ्याच गोष्टी आम्ही घेतलो. थोडंसं एन्जॉय केलं, फिरलो वगैरे.
या गाड्यांमध्ये बसताना सांभाळूनच लहान मुलांनी बसावं, कारण की ह्या चालवण्यासाठी फार डेंजर असतात. माझ्या मुलीला पण ते गाजल्यामुळे थोडंसं लागलं, तर लहान मुलांनी सांभाळूनच या गाड्यांमध्ये बसावं. रिक्स आहे थोडीफार. महाबळेश्वरमध्ये लाल मातीची जमीन आहे, म्हणून तिथं स्ट्रॉबेरीचं उत्पन्न जास्त निघतं. तर तुम्ही पाहताय ती स्ट्रॉबेरीची शेती लावलेली आहे तिथे. बघा, पूर्ण जमीन पण लाल आहे. अरे कसं अडकलं ते बिचार. जिवंत व्हिडिओ काढते जात. हो ना, बिचारा अडकलंय कसं रे. यार मम्मी हेल्प करण्यापेक्षा व्हिडिओ काढते. अरे आता पप्पा काढताय ना बोनट त्याचे. बोनेट उचला ना. हा 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 हा. अरे अरे, निघाला निघाला निघाला. त्याचं ना. ओ काढा, ओ काढा काढा काढा. थांब थांब. आतमध्ये जायला लागलाय तो. हे बघ, शिशांची भांडी ह्याच्यावर बसला. हे बघा, बघा, शिशांच्या ह्याच्यावर बसला. ओ हे बघा. जा जा जा. ए जा तू, जा बाळा, जा जा जा. अरे जा ना तू. अरे जा. हे नको नको नको, मला नाही चारा. तू चारा जा नाही खर्च. ए अडकलं परत. हो हे नाही जाते की जाता राहते त्याची. जा. हा. आता तू जा रे. दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर ना तुला आतमध्ये. चला सुप्रिया ये इकडे. उड़ता फिरू पंछी बनू मस्त गगन में. पडला 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 खाली. आपण जेव्हा पर्यटक ठिकाणी फिरायला जातो त्यावेळेस काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असेल. निसर्ग सौंदर्य पहा. तुम्ही कुठलीही गोष्ट करताना काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.